परंतु भ्रम हाची समस्त यामध्ये जे विचारवंत तेची धन्य तेची धन्य यामध्ये जे विचारवंत यामध्ये जे विचारवंत तेची धन्य अवघा मायेचा प्रसंग अवघा मायेचा प्रसंग अवघा मायेचा प्रसंग ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। हरिओम सगळ्यांना। पुन्हा एकदा सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा। आणि या दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर भगवंताची मनापासून प्रार्थना करून आपल्या मनामध्ये जे अत्यंत शुभ विचार की ज्याने आपलं कल्याण करण्यासाठी रामदास स्वामी वचनबद्ध झालेत आणि ते आपल्याला त्याच्याकडे नेण्यासाठी उत्सुक आहेत, अशा या देहांत निरूपण समासाचा आपण विचार करत आहोत। कारण का सत्य असतं यासारखी सत्य वस्तूच नाही बघ। बाकीच्या वस्तू कदाचित होतील किंवा नाही होतील, देहांत निरूपण देहांत तर नक्की होणार आहे। फक्त तो कसा व्हायचा, देहांत म्हणजे काय, याच्याविषयी आपण गेल्या वेळी प्रश्न पण बरेच चर्चा केली। देहांत म्हणजे काय, मग सगळ्यात उत्तम देहांत कसं करायचं, मग आपल्या हातात काय आहे ते आपण बघितलं। आणि मग आपण सुरुवात या समासाची, जसं मी सारांश पाठवला त्याच्यामध्ये म्हटलं की फार आक्रमक तऱ्हेनं या समासाची सुरुवात रामदास स्वामींनी केली, की असा हळुवारपणे प्रस्तावना करून की मागे हे सांगितलं असं नाही केलं। ते म्हणले मिथ्यातेची झाले सत्य, सत्यतेची झाले असत्य, माया विभ्रमाचे कृत्य ऐसे असे पाहता। आणि म्हणे मी तुला काही सांगितले नाही तरी तुझ्या अंतरी सत्य कसं काय बिंबलं, असत्य अंतरी बिंबले न सांगता ते दृढ झाले, सत्य असोन हरपले जेथील तेथे। एक संत हे म्हणले, हे पण आता आपण आपल्या साध्या लेवलवर विचार करू की हे कसं काय झालं हो। सत्य आहे ते आपल्याला म्हणजे मला त्याचं भानच नाही आणि असत्यच अंतरी बिंबले, तर हे कसं काय झालं। तर एक संत इतकं सुंदर सांगत असत। ते म्हणले एक श्रीमंत जहागीरदार होते आणि मग जत्रेमध्ये त्यांना एकुलता एक मुलगा तो हरवला जत्रेमध्ये।
मग आता कुठे हरवला काय, मग आता बरेच वर्ष नाही सापडला. मग त्यांनी एक मुलगा दत्तक घेतला. दत्तक घेतला. मग काही वर्षांनी त्यांचा स्वतःचा जो मुलगा होता ना, तो त्यांना अचानक मिळाला. त्याच्या अंगावर काही जन्मखुणा होत्या त्या पटल्या. पण आता काय झालं, तो जो दत्तक घेतलेला मुलगा होता तो काही ह्याला संपत्ती देईना, घराची वाटणी. मग आता ते संत म्हणत, तर बघा जो खरा त्यांचा मुलगा आहे त्याला सिद्ध करायला किती कष्ट पडले. की मी यांचाच मुलगा आहे. आता त्याचा खरोखर त्यांचा मुलगा होता, पण कष्ट पडले की नाही, किती कष्ट पडले. आणि जो मानलेला मुलगा किंवा दत्तक घेतलेला त्याची कागदपत्र रेडी होती. आणि जो स्वतःचा मुलगा म्हणे त्याला किती कष्ट पडले. तर हे व्यवहारात आपण पाहतो. तसंच म्हणे थोडस आपलं झालेलं आहे. ते आपल्याला समजण्यासाठी ते सांगत असत असं की, पण मला ते खरोखर पटलं बघा. की आता समजा ते जहागीरदार नसते, हयातही नसते, आणि तो समजा मुलगा परत आला असता तर आणखीन किती कष्ट त्याला की सिद्ध करायला की मी यांचाच मुलगा आहे. तसंच आपण हरवून बसलो आहे. आणि मग गेल्या वेळी आपण असं बघितलं की ह्या ज्या 4 ओव्या होत्या की, आणि त्याच्यामध्ये सारखं स्वामीजी रेफरन्स देत आहेत की मी आधी बोलले नाना निरूपणे, आधी म्हणले की बोलली नाना निरूपणे, वेदशास्त्र पुराणे सांगत आहेत, सत्संगी निरूपणी विचार घेता त्या क्षणी तुला सांगितलं होतं, मागा झाले निरूपण, हे कुठलं असेल हो. असं आपण एक आपल्या मनाशी विचार करायसाठी एक होमवर्क आपण आपल्या मनामध्ये दृढ व्हायला, की मी आपलं माझ्यापुरता याचा अर्थ लावला की कदाचित रामदास स्वामी आपल्याला आठवण करून देत असतील की आता ह्याच्या पुढचं निरूपण ह्याच्यावर आधारित आहे. हे तू लक्षात ठेव. मग आपण बऱ्याच जणांनी उत्तर पण म्हणजे मनन त्यांचं चिंतन, प्रगट चिंतन पाठवलंय. काही जण अजून पाठवत आहेत अजून. पण त्यातलं एक निवडक आपण बघू. त्यातनं आपण एक सार काय बघितलं, सार काय बघायचं. खरं आपण काय म्हटलं होतं की हा दशक हा लघु दासबोध म्हणून पण प्रसिद्ध आहे. तर यातले हे जे ब्रह्मनिरूपण, मग ते द्वैत कल्पना पण असते की नाही आपल्या मनामध्ये की विमल ब्रह्म आहे, शुद्ध ब्रह्म. पण जगातला आपण तो व्यवहार तर आपल्याला सुटत नाही सोडून सुद्धा, आणि तो सोडायचा पण नाहीये. पण ते द्वैत कल्पनेचं निरसन पण स्वामीजींनी केलं. आणि मग साधनामध्ये प्रतिष्ठा की माझाच मला सन्मान वाटला पाहिजे, म्हणजेच मी ते अत्यंत महत्वाची आहे माझी साधना, हे मला पटण्यासाठी या 3 समासामध्ये याची उत्तर प्रामुख्याने आहेत. पण आणखीन थोडक्यात काय आहे की मला सगळ्याचा सार म्हणजे मी माझं मूलभूत व्यक्तिमत्व साधक हे मानलं पाहिजे. बघा गेल्या वेळी तुम्हाला मी ती घटना सांगितली होती त्या ज्ञान यज्ञाच्या शेवटी. त्या स्वामींनी कसं विचारलं त्या सेक्रेटरी, ते प्रेसिडेंट होते त्या सेंटरचे, तुम्ही स्वतःला पहिले कोण समजतात, तुम्ही सेक्रेटरी समजतात का साधक समजतात, त्याप्रमाणे मी उत्तर देते, असं ते म्हणले. त्याने सांगितलं नाही नाही नाही, मी साधक आहे. कारण का आम्ही काही वर्षापूर्वी सेक्रेटरी नव्हतो, आता आहे, काही वर्षांनी नसेल, ते तर ठीक आहे, जे होईल ते जसं होईल. पण खरं प्रामुख्याने मी साधक म्हणून सेवा करण्यासाठी मी काय प्रेसिडेंट, सेक्रेटरी जे पण काही आहे ते आहे. मग ते हे मूलभूत आहे. आणि हे मूलभूत का आहे? तर रामदास स्वामींनी एक आधी आपल्याला ओवी सांगितली बघा, याचं इतकं महत्व आहे की आपण ही आयडेंटिटी स्वीकारण्यामध्ये. कारण एक तुम्हाला 2 वाक्य आपण एक तेजोमयांचं वाक्य आधी आपण सांगितलंय, पण मला फार, जेव्हा मला असं वाटतं ना, अरे मला काही कळत नाही, माझ्या हातनं कसं होणार, किंवा आळशी बनलोय मी, तेव्हा मी ते वाक्य आठवतो. तर स्वामीजी काय म्हणतात, लॉर्ड डझंट सी युअर ॲबिलिटी, लॉर्ड सीज युअर अवेलेबिलिटी. की मी ईश्वर सन्मुख आहे का, मग ते बाकीचं काम म्हणले ईश्वराकडे लागलं, असं स्वामीजी म्हणायचे. आणि अगदी तेच रामदास स्वामींनी आपल्याला सांगितलं, साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, जेथील तेथे नेऊन घाली संत समागमी. ही ओवी आपण गेल्या वेळी बघितली होती. म्हणजे बघा, मी भावपूर्ण नमस्कार केला की याची चिंता साधूस लागली, साधूने स्वीकार केलाच, मग आपली चिंता साधूस आहे. तो
कसं पण करून आपल्याला टाळ्यावर आणण्याचं, आपल्याला सन्मार्गाला लावण्याचं त्यांनी आपल्याला स्वीकार केलं. आपण मात्र सन्मुख राहायचं काम आपलं केलं पाहिजे. म्हणून या सगळ्याचं उत्तर काय आहे? मी साधक बनलोय का? माझं प्रायमरी व्यक्तिमत्व. मग आता पुष्कळ उत्तरं आली आहेत, तर मी ज्या क्रमाने आले त्या क्रमाने काही लिहत नाही. पण मी हे साधक, ज्यांनी साधक हे एम्फसाइज केलंय की नाही त्यांच्या चिंतनामध्ये, तिथून पासून सुरुवात करू. आता बघा की एकाने म्हटलंय की साधक निरूपणातल्याच ओव्या त्यांनी कोट केल्या. ते म्हणले की ह्या जर 4 ओव्या माझ्या लक्षात राहतील तर मला हा पुढचा समास समजेल किंवा रामदास स्वामी काय रिफर करतायत ते मला पटकन ध्यानात येईल. काय की माझ्या आवड त्याग करून मी संत संग धरला पाहिजे, मी साधक बनलं पाहिजे, मी शरण गेलं पाहिजे, संत सज्जनी अविश्वासला आश्वासिला, संत सज्जनांनी त्यांना आश्वासन दिलं, मग तो साधक आहे. मग आणि ह्या साधनामध्ये दृढीकरण, काही झालं तरी विश्वास ढळता नाही का, तर मी साधक बन. आणखीन एकाने काय सांगितलंय की म्हणले की मी मनाशी पक्क ठरवलंय. काय ठरवलं ते साधक म्हणतात की जन्मा आलिया एक काही करावे सार्थक, ऐसे न करता निरर्थक जन्मभूमी भार होय. की मी उगीच जन्माला आलो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. समर्थांचं एक खूप सुंदर करुणाष्टकात आहे की बहुदास ते तापसी तीर्थवासी, गिरी कंदरी भेटी नाही जनासी. तर त्यांना तुम्ही भेट दिली, पण मी कसा आहे तर म्हणले मी अहंता गुणे ज्ञानामध्ये मी स्वतःला हरवून गेलो आहे. तर मला ज्ञानाचाच अभिमान, यांना कसं होईल, त्यांचं कसं होईल, त्यांचं कसं होईल ते देव पाहतील, मी माझं भलं चिंतलं पाहिजे. तर मग यांनी काय पुढे म्हटलं की मी साध्य काय आहे की मी कोण हे जाणून घ्यावे, आणि त्याला साधन हा माझा देह आहे हे मला पटलं पाहिजे. मग आता मी माझा देह साधन म्हणून वापरतो का? तर एकाने आता यापर्यंत पॉझिटिव्ह झालं. आतापर्यंत हे पॉझिटिव्ह होतं. मग निगेटिव्हनी पण काही जणांनी सांगितलं, इतकं सुंदर सांगितलंय. आणि त्याच्यातनं मला हे आठवलं बघा की आपली ॲबिलिटी नसली तरी चालते हो, आपली अवेलेबिलिटी असेल ना. इतकं गोड सांगितलंय यांनी आता जे पाठवलंय त्यांनी. आहा. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं की आपली चूक कळून आली ना की निम्मा परमार्थ जिंकला, मग उरलेलं काम परमात्मा करतो. तर हे साधक काय म्हणतात की या आताच्या धड्यांवरनं मला म्हणले असं कळलं की मी आतापर्यंत देवाला फक्त मला जे काय हवं तेच मागत होतो. ऑल माय लाईफ आय आस्क ओनली टू रिसीव्ह फेवर्स फ्रॉम गॉड, म्हणजे मला जे पाहिजे ते. पण अँड माय प्रेयर्स वेर नॉट फॉर लव्ह फॉर गॉड, की मला फक्त देवा करताच देव पाहिजे. याला आजच्या ओव्यांमध्ये स्वामीजी ज्ञान म्हणणार. आणखीन एका तऱ्हेचं ज्ञान म्हणजे काय ते सांग, की ज्ञान म्हणजे काय, फक्त देवा करता देवाची भक्ती करणं, याला समर्थ आज ज्ञान म्हणून आपल्याला पटवून देणार. तर म्हणले प्रेयर्स आर नॉट फॉर दॅट. आणि म्हणले बिग मिस्टेक. हे ऍप्स मध्ये त्यांनी पाठवलंय बरं, मी नाही केलंय काही. तर हे त्यांना पटलं ना, मग झालं. आता आपलं काम झालं की आता ह्याच्या पुढे आपली वेगाने वाटचाल चालू. मग आता काही जण म्हणले की अहो मला ते ओव्या नीट आठवत नाही तो, पण म्हणले स्वामीजींना कदाचित हे मायेचे नॉन डिझायरेबल इफेक्ट्स म्हणले आपल्याला दाखवून द्यायचे असतील, किंवा आत्मज्ञानाने हे मायेला कसं ओलांडायचं ते सांगायचं असेल. हे ढोबळमानाने बरोबर आहे, पण आपल्याला आणखीन खोल विचार समर्थांना अपेक्षित आहे. तर मग काही जणांनी उत्तर पण खूप कोट अनकोट आक्रमक तऱ्हेनं पाठवले. म्हणजे त्यांनी स्वतःलाच ते स्वतःशी संवाद असं लिहिलंय त्यांनी आपला, की म्हणे मी मला हे प्रश्न विचारले. असं काय म्हणले की म्हणले की आपण हे नेहमी ऐकतो ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, पण दोन्ही भाग महत्वाचे आहेत बरं. की ब्रह्मसत्यम ते तर समजा पटलं, पण जगन मिथ्या जर पटलं नसेल ना, तर मग आपलं म्हणजे माझी प्रगती बराबर होत नाही. कारण मग मी जग ओढतो त्यांच्या जगाकडे,
तर दोन्ही पटलं पाहिजे. तर एकाने हे दोन ओव्या इतक्या सुंदर कोट केल्या आहेत की म्हणले, ऐशी माया अशाश्वत ब्रह्म जाणावे शाश्वत. हे बघा, ही विमल ब्रह्म निरूपण ओवी आहे. सर्वा ठाई सदोदित भरले असे, सगळ्या ठिकाणी भरले म्हणजे त्याला ते नाही अशी जागाच नाही. हे ब्रह्मसत्यम झालं. मग जगन्मिथ्या द्वैत कल्पना पुढच्या ह्याच्यामध्ये समर्थांचं फार फार उलगडत जातो. म्हणून सर्वांचे मूळ ते हे कल्पनाची केवळ. एक संत खूप छान सांगत असत, म्हणजे आपलं कसं कल्पना इतकी स्ट्रॉंग आहे. समजा तुम्हाला एखादा मनुष्य उगीच आवडत नसेल ना, मग कोणी विचारलं, का रे तो मला जरा चांगला नाही वाटत, तुम्ही लगेच म्हणे त्याच्या हो मिळवता, म्हणे हो म्हणे तसाच असला पाहिजे. अरे माझ्यापाशी काही त्याच नाही, काही उगीच त्याला कशाला. ते हे कल्पनाची केवळ तिचे केलिया निर्मूळ, मगच ब्रह्मप्राप्ती मिळेल. मला कोणाचे दोष बघायची वृत्ती माझी पहिली प्रथम जायला पाहिजे. म्हणजे एक संत पुढे खूप छान सांगायचे. ते म्हणायचे, त्यांनी प्रतिप्रश्न विचारला त्या सत्संगावर. ते म्हणले, हो पण त्याचे दोष दिसतात. हो म्हणे, ठीक आहे म्हणे, दोष असतील, पण म्हणले त्याचे दोषांवर चिंतन करणं हे एक म्हणले. मग तुमच्या मनात ते दोष, तुम्ही त्या चिंतन तुमचं कशावर होतं? दोषांवर. आणि म्हणजे कोणालाही नावं ठेवणं म्हणजे म्हणे ईश्वराच्या कृतीला नावं ठेवण्यासारखं आहे. म्हणजे ईश्वरा असं म्हणण्यासारखं आहे की तू जग बनवलं सगळं खरं आहे, पण हे बघा ईश्वरा तुझं हे चुकलं. हे हा विचार आपल्याला बरोबर नाही. म्हणून हे असं. आणि दुसरं म्हणले की आपण स्वतःला परमार्थाला अनुकूल करून घेतलंय का? हे प्रश्न मला खूप आवडले. त्यांनी बरेच प्रश्न दिले, आपण यातले 2-3 बघू. की आपण मग त्यांनी ह्या दशकापुरतच नाही, त्यांनी सुरुवातीपासून घेतलंय. ते म्हणले, आपण मी मूर्ख लक्षणं सोडली आहे का? इतकी सुंदर सुंदर मूर्ख लक्षणं सांगितलं. सुंदर तर नाही म्हणता येणार, पण समर्पक समर्पक म्हणजे योग्य, यथायोग्य लक्षणं त्यांनी केली. मग त्यानंतर उत्तम लक्षणं पण सांगितली, ती आत्मसात केली आहेत का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुविषयी नितांत श्रद्धा माझ्या मनात असेल तर मी आपोआपच शिष्य होईन. आणि मग ते झाल्यावर आत्मज्ञान हे खरे ज्ञान अशी आपली धारणा. हा आता पुढच्या दशकाचा विषय आहे, ज्ञान दशक म्हणून ओळखला जातो 8वा. तर ही त्यांनी त्याची उलगडत आणलेले त्यांचे विचार त्यांनी मांडले. मग ह्याच आणि आता या समासामध्ये रामदास स्वामी काय म्हणतात ते बघूया. तेणे समाधान झाले. तेणे म्हणजे कशाने? साधनाने. हे माया मिथ्या आहे कळलं. आणि बघा किती समर्पक शब्द वापरलाय, चित्त चैतन्य मिळाले. आपण मागे एक असा एक एक्सरसाइज बघितला होता बघा, मनात आणलं होतं की कंटेम्पलेशन साठी एकांतात बसायचं आणि आपल्या मनातले विचार काय आहे ते नुसते बघायचे. तर चित्त म्हणजे, मागे काल परवा कोणाशी तरी बोलत होतो, तर त्यांनी म्हणले म्हणजे म्हणे चित्त म्हणजे म्हणे हार्ड ड्राईव्ह, त्याच्यामध्ये सगळ्या मेमरीज आपल्या साठवलेल्या आहेत. त्या डायनॅमिक मेमरी नाही बरं का. डायनॅमिक म्हणजे तशी उलाढाल नाही करायची, ते मनाचा भाग आहे. पण स्टोरेज चित्त. मग ह्या चित्तामध्ये आता बाकीच्या सगळ्या कटू आठवणी, चांगल्या आठवणी, कारण का चांगलं तोही भ्रमच आहे, वाईट आहे तेही भ्रमच आहे, त्या सगळे विराम पावल्या. तिथे फक्त आता चैतन्य आहे, बाकी काही नाही. तर चित्त चैतन्य मिळाले, ह्यालाच ते म्हणले निज स्वरूपे ओळखिले निज वस्तूशी. प्रारब्ध. मग आता हे झाल्यावर काय होईल? म्हणजे देहाचं नश्वरत्व आपोआपच कळलं. मग म्हणले देह प्रारब्धावरी टाकिला देहो आणि बोधानी फिटला संदेह. ज्ञानाने काय झालं? ज्ञानाने संदेह म्हणजे संशय माझे सगळे गेले. बघा वारंवार समर्थ आपल्याला संशय जाणं म्हणजे ज्ञानी असं पण सांगतात. मग आता म्हणले तो देह जर नश्वरच आहे, तो राहिला काय आणि गेला काय, काय त्याला महत्व आहे? ज्ञानियांचे जे शरीर ते मिथ्यत्वे निर्विकार, जेथे पडे तेची सार पुण्यभूमी. ते ज्ञानियांचे शरीर जिथे पडेल ती भूमी पुण्य होते. आणि त्यांची समर्थांची परिभाषा कशी, आपल्या रूढी ज्ञानापेक्षा काही वेगळीच आहे. समर्थ म्हणतात साधू दर्शने पावन तीर्थ.
पुरती त्याचे मनोरथ, साधून येता जिणे व्यर्थ तया पुण्यक्षेत्रांचे. बघा त्यांनी कसं म्हटलं की पुण्यक्षेत्रांचं दुर्भाग्य आहे की तिथे साधू नाही आले. म्हणजे साधूंना महत्व आहे, त्या तीर्थाला नाही. आणि ह्याला आपण आज 2 दाखले बघणार. म्हणजे साधू दर्शने पावन तीर्थ. तिथं तीर्थक्षेत्राचा तीर्थ पण कशात आहे? साधून तिथे आहेत, ते तिथे उपलब्ध आहेत त्याच्यात आहे. मग म्हणजे साधू न येता जिणे व्यर्थ तया पुण्यक्षेत्रांचे. आणि पुढे म्हणतात आपली भूमिका कशी आहे, पण पुण्य नदीचे जे तीर तेथे पडावे हे शरीर, हा इतर जनांचा विचार. आपला विचार असा आहे, पण साधू तोची नित्यमुक्त. हा हा आपला विचार आहे की माझं पुण्य नदीच्या ठिकाणी मला देहांत यावा, असं आपण म्हणतो. वा किती छान विचार आहे त्याचे, असं म्हणतो. पण म्हणले साधू नित्यमुक्त आहे. मग आता आपण असा विचार करू की एक बघा, हे कशाच्या आधारावर म्हटलं असेल रामदास स्वामी? तर आपल्या स्वामी तेजवानंदांनी एक भक्तीची परिभाषा सांगणारी रामचरित मानस मधली काही सूत्रात्मक त्यांनी केले. त्याच्यामध्ये ते म्हणतात की साधू समाज हा तीर्थराज रूपा. साधू समाजच मुळी, साधूंचे जे समाज आहेत ना ते तीर्थराज रूप आहे. तर तीर्थराज रूप म्हणजे पहिली गोष्ट आपण आधी तीर्थ शब्दाचा अर्थ बघू. आणि त्याच्यात सगळ्याचा मुकुटमणी म्हणजे प्रयागराजला तीर्थराज म्हणतात. प्रयाग जिथे त्रिवेणी संगम आहे. तर म्हणले तिथे ते फिजिकल एक ठिकाण, भौगोलिक ठिकाण आहे ते आहे, पण म्हणले साधू समाजालाच ते तीर्थ हे म्हणतात. तर आधी आपण तीर्थ शब्दाचाच अर्थ बघू. तीर्थक्षेत्र म्हणजे काय? तर म्हणले तरंती अनेन इति तीर्थ, की ज्याच्या साह्याने मी माझं भवसागर पार तरून जातो ते तीर्थ आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये सुद्धा म्हणले, त्याच्या पुढे जाऊन म्हणले मग तिथे तरंती अनेन म्हणजे तीर्थक्षेत्राने तिथे त्या फिजिकल भौगोलिक क्षेत्राला महत्व आहे का? तर म्हणले नाही. तिथे जे राहतात तीर्थी कुर्वंती तीर्थानी, हेच रामदास स्वामींनी सांगितलं की जे तिथे तीर्थात राहतात. मग तीर्थात कोण राहतं? साधू मंडळी राहतात. मग आता बघा, रामचरित मानसाला धरू नये. तिथे बालकांडामध्ये एक फारच सुंदर दोहा आहे. तिथे काय म्हणतात तुलसीदास? मुद मंगलमय संत समाजू, जो जग जंगम तीर्थ राजू. या तीर्थांचा राजा हा संत समाज जो आहे तो आनंद देणारा आहे, मंगलदायी आहे. मुदम ददाती, जो आपल्याला आनंद देतो संत समाज, तो शुभ आहे आणि तो म्हणजे खरं तीर्थराज आहे. मग तिथं काय करतात? राम भगती जह सुर सरिधारा, सरसई ब्रह्म विचार प्रचारा. ही राम भक्तीचे काय कुठली नदी वाहते? आता तीर्थराज म्हणजे प्रयागराज असं रूढी अर्थाने मानलं. मग तिथे आपण त्रिवेणी संगम म्हणतो. मग 3 कुठले संगम आले? तर गंगा, यमुना आणि सरस्वती. या 3 नद्यांचा संगम आपण मानतो. सरस्वती ही गुप्त आहे. तर तुलसीदासजी काय म्हणतात की रामभक्ती जी आहे ना, ती म्हणे रामभक्ती ही काय आहे? तर सुर म्हणजे देव, देवतांची नदी. ती म्हणले ती काय आहे? रामभक्ती गंगा आहे आणि देवतांची नदी म्हणजे सरस्वती काय आहे? तर सरस्वती म्हणजे ब्रह्मविचार. हे संत जे ब्रह्मविचार सांगतात ती सरस्वती धार आहे. राम भक्ती ही गंगा आहे. मग यमुना काय आहे? तर म्हणे आपले जे आपण जे कर्म करतो त्या पुढचा दोहा आहे तो, तर आपला आजचा विषय नाही आहे तो. पण आपण जे इष्ट कर्म करतो, उपासना करतो, आपण ज्या तऱ्हेचं जीवन जगतो, ती यमुना नदी. तिचा आणि भक्तीचा संगम झाला म्हणजे आपण जीवन आपलं गोड तऱ्हेनं सामंजस्याने आपण काल व्यतीत केला आणि त्याच्यामध्ये जर ब्रह्मविचार
सुद्धा घेतला सरस्वती, तर हा त्रिवेणी संगम कसा आहे, मग तो हा त्रिवेणी संगम आपल्या घर बसल्या सुद्धा करता येईल. ह्याच तऱ्हेचा आज आपण एक एक्सरसाइज करणार आहोत. हा, आता हे आपण निवेदन लक्षात ठेवूया आपण, कारण ह्याच्यावर एक आज आपण सरप्राईज काय म्हणतात, कार्यशाळेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, प्रॅक्टिकल डिस्कशन करणार आहोत. तर ही सरसई ब्रह्म विचार प्रचारा हा सरस्वती नदी आहे. आणि या अर्थाने अखंडानंद स्वामीचं असं म्हणायचे की अतीर्थी जे अतीर्थ आहे त्याला सुद्धा संत तीर्थम संपादयेत. ते संत लोक तर इतके पॉवरफुल आहेत की जे अमंगल जागेला सुद्धा ते मंगल करवतात. इतकं त्यांचं महत्व आहे. फक्त फिजिकल जागेला महत्व नाही बरं. ह्या दृष्टीने आणखी एक बघा, आता या आज जो आपण बघणार आहोत ओव्या, त्याच्यामध्ये रामदास स्वामी आपल्याला ब्रह्मविचार तर सांगणार आहेतच, पण तो ब्रह्मविचार कुठे कोण सांगणार आहेत तिथे न्यायच्या आधी या देहांत निरूपण आपलं चाललंय, तर देहांताविषयी आपले रूढी अर्थाने जे समज आहेत ना, ते त्याच्या पलीकडे ते आपल्याला नेणार. तर एक काय की तीर्थक्षेत्राच्या जागी अंतकाळ येणं ही एक समज आहे, पण रामदास स्वामी म्हणतात की त्याच्या पलीकडे आणखीन जायला पाहिजे. आणखीन एक काय रूढी आहे की म्हणले उत्तरायण काळामध्ये जर देहांत झाला, उत्तरायण ते उत्तम, दक्षिणायन ते अधम. सध्या आता दक्षिणायन चालू आहे ना, दिवस छोटा छोटा होत जातोय. हा संदेही वसे भ्रम. जनसामान्यामध्ये असं समजतात की उत्तरायण या 6 महिन्यामध्ये जो मृत्यू आला तर तो चांगला. पण साधूंच्या मनात काही संशय नसतो. आणि म्हणले मग शुक्ल पक्षामध्ये उत्तरायणामध्ये आला, दिवसा आला तर तो मृत्यू चांगला. पण म्हणले काही नाही म्हणे अंती राहावे स्मरण गती कारणे. पण हे जे उत्तरायण जे आहे किंवा दक्षिणायन जे आहे अधम आहे असं म्हणले, हे कशाच्या आधारावर म्हणले, आणि हे तर खरं ह्याला संदर्भ भगवद्गीतेचा आहे, उत्तरायण आणि दक्षिणायन. पण रामदास स्वामी तर त्याला भ्रम म्हणतायत. अरे बापरे. आणि साधू निस्संदेह. तर बघा, हे जे उत्तरायण ते उत्तम, दक्षिणायन ते अधम, याचा हा जो अक्षर ब्रह्मयोग 8वा अध्याय आहे ना, त्याच्यामध्ये हा 24वा श्लोक आहे. ते म्हणले अग्निर्ज्योतिर्ह शुक्ल षण्मासा उत्तरायणम तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः. अग्नीच्या सान्निध्यात, ज्योती म्हणजे दिवसा, शुक्ल म्हणजे शुक्ल पक्षामध्ये, ह्या उत्तरायणाच्या 6 महिन्यामध्ये जर मृत्यू आला तर म्हणजे काय होतं, तर मग हा जो जीव आहे त्याला ब्रह्माचं ज्ञान होतं, ब्रह्मविदो होतं. ज्या लोकांमध्ये ब्रह्मज्ञानी आहेत तिथे तो जीव राहतो. म्हणले हो, इतकं सोपं आहे का? तर हे ना, ही इंडिकेटर, हे लाक्षणिक भाषा आहे. हे ह्याला खरं उपनिषदामधला रेफरन्स आहे. प्रश्नोपनिषदामध्ये या प्रश्नाची चर्चा केली आहे. मुंडक उपनिषदात आहे, कठोपनिषदातला आहे. आपण पुढचा श्लोक बघू आणि 2 श्लोकांचा एकत्र अर्थ बघू. आणि ह्याच्या उलट धूमो रात्रिस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसं ज्योतिः योगी प्राप्य निवर्तते. मग इथे म्हणले रात्री झाला किंवा कृष्ण पक्षात झाला किंवा दक्षिणायनातल्या 6 महिन्यात तर देहांत झाला, तर तो चंद्रलोकात जातो किंवा पितृलोकात जातो. आणि इथे योगी शब्दाचा अर्थ शंकराचार्यांनी कर्मयोगी असा केलेला आहे, कर्म करणारा, कर्मी असा केलेला आहे. आता याचा काय अर्थ आपण धरायचा, तर ही लाक्षणिक भाषा आहे. ही म्हणजे याचा शब्दशः अर्थ न घेता पूज्य गुरुदेवांनी गीतेच्या कॉमेंट्री मध्ये पण सांगितलंय, त्यांनी शंकर भाष्याचा संदर्भ घेतलाय. ते काय म्हणले की इथे हे जो जीव कुठली अपेक्षा न ठेवता ब्रह्मज्ञानाच्या मागे लागतो, तर तो
त्यांना तिथं ही क्रममुक्ती दाखवायची, क्रममुक्ती. मग एक क्रममुक्ती कुठली, की त्याला ब्रह्मपद प्राप्त होतं, ब्रह्मलोकात त्याची रवानगी होते. आणि मग हा ब्रह्म हे पद आहे, त्या ब्रह्मदेवाचा सुद्धा काळ ठरलेला आहे की नाही. मग ते ब्रह्म जे विलीन झालं की तेव्हा तो ब्रह्मामध्ये विलीन. हे पहिल्या श्लोकाचा अर्थ. दुसऱ्या श्लोकाचा अर्थ तो कर्मी आहे, कारण शंकराचार्यांनी त्याचा अर्थ चांद्रमास कर्मी तो कुठे जातो, तो म्हणतो मला उपासना वगैरे काही विशेष नाही, मला फक्त कर्म योग्य तऱ्हेनं करायचं. मग त्या आपण त्याला पितृलोक म्हणतो, स्वर्ग, तिथे जातो. मग तिथनं पुन्हा खाली येतो. तर ह्याच्यात आधीचा दशकांमध्ये रामदास स्वामींनी ह्याचा अर्थ कसा लावलाय, एक असतो ज्ञानी. मग ज्ञानी काय म्हणतो, की म्हणतो मला फक्त देवासाठी देव पाहिजे, माझी काहीच अपेक्षा नाही, माझं शरीर जिथे असेल तसं असू दे, प्रारब्धाने जे भोग भोगायचे ते येऊ दे मला. त्याला रामदास स्वामी ज्ञानी म्हणतात. म्हणजे ब्रह्मलोक किंवा सूर्य उपासना काय आहे, की त्याचा अर्थ ते या श्लोकाशी ते लावतो, की अग्निर्ज्योती शुक्ल पक्ष, म्हणजे त्याला ब्रह्मज्ञानाची आवड आहे, तो त्यांनी हा सूर्यलोकात जाणार आहे, क्रममुक्ती सांगितली. आणि त्याच्यात थोडस खालची लेवल जे कर्मप्रधान आहे, त्यांना उपासना आहे, पण कशी आहे की त्यांनी आपली इंद्रिय भोगांची इच्छा थोडी पुढे ढकलली. ते म्हणले आता इथे नको, आता मला स्वर्गात जायचंय. मग त्याला इथे या अर्थानं हा जो दक्षिणायनामध्ये मृत्यू, त्याला चांद्रमसम ज्योतिर्योगी, इथं त्याला शंकराचार्य कर्मी म्हणतात, तिथे लावलेलं आहे. मग आपलं काय आहे, आपण म्हणतो नाही मी फक्त लौकिक कर्म करेन, निषिद्ध कर्म मी नाही करणार. मग तो म्हणतो तुम्ही मनुष्य राहणार, कायम तुम्ही मनुष्य, तुम्हाला कारण उपासना नाही, फक्त मी कर्म फक्त व्यवस्थित करणार, बाकी मला काही माहित नाही. मग निषिद्ध कर्म करत असेल तर म्हणले त्याला पशुयोनी. बघा की ही क्रममुक्ती आहे, बघा की हे क्रमाक्रमाने जायचंय. पण रामदास स्वामींनी आपल्याला ज्ञानी बनवायचंय. ते म्हणतात तुला ह्याचा काही संबंध नाही, ज्ञानी हा नेहमी नित्यमुक्त असतो. मग कसं म्हणले की हा संदेही वसे भ्रम, पण साधू निसंदेह. मग ह्या त्याचा संशय नाही, त्याला ते ज्ञानी म्हणतात रामदास स्वामी. म्हणजे इतके न लगे योग्यासी, तो जितची मुक्त पुण्य राशी, तो जिवंत असतानाच तो पुण्याची राशी आहे, त्याला आता बघा आमचे आचार्य विनोदाने म्हणत असत की उत्तरायणामध्ये समजा डास मेला तर तो कुठे जाईल त्याला मुक्ती मिळेल का, म्हणजे असं नाही. असा शब्दशः अर्थ या षण्मासा याचा संदर्भ 6 महिने असा नाही धरायचा. म्हणले हे इंडिकेटर्स आहेत. आता उपनिषदामध्ये काय आहे, आपल्याला समजेल अशा भाषेत उपनिषदांना सांगावं लागतं. पण रामदास स्वामी म्हणतात की हा योगी जो आहे तो जिताची पुण्य राशी, तिलांजली पाप पुण्याशी दिली, त्याला पाप पुण्य तो म्हणतो मी त्याच्या पलीकडे आहे. आता बघा आपण हे कसं आहे माहितीये का, की चांद्रमास किंवा पितृलोक वगैरे कसं आहे, तर आपण बघा एक कॉलेजमध्ये विद्यार्थी ऍडमिशन घेतात की नाही, म्हणजे नवीन आलेले असतात ना विद्यार्थी, त्यांना जे सिनियरचे विद्यार्थी असतात ना, दुसऱ्या सेकंड इयरचे, थर्ड इयरचे, ते त्यांना मार्गदर्शन करतात. त्याला काही जण रॅगिंग असंही म्हणतात. मार्गदर्शन करतात. पण जेव्हा कॉलेज नंतर जेव्हा रेग्युलर सुरू होतं तेव्हा दोघे आपापल्या वर्गात जातात, कोणाचंच शिक्षण पूर्ण झालेलं नसतं. तसं हे किंवा लहान मुलांना स्टार देतात. आता आपल्याला कोणी सांगितलं अरविंद तू हा श्लोक पाठ कर, तुला मी स्टार देतो. आता म्हणलं ठीक आहे स्टार असू दे, मी त्याला आपण त्याच्या आता रामदास स्वामींनी आपल्याला त्याला पलीकडे न्यायचं. ते म्हणतात देहाचा अंत बरा झाला, देह सुखरूप गेला, त्याचे म्हणती धन्य झाला. बापरे, रामदास स्वामी म्हणतात अज्ञान जन्म. रामदास स्वामी म्हणतात एवढ्यावर तुम्ही थांबू नका. तर म्हणले जनांचे विपरीत मत, अंती भेटतो भगवंत, ऐसे कल्पूनी घात करीती आपुला स्वयं. म्हणजे आतापासून देवाचं नाव घ्यायची काय जरूर आहे, अंतकाळी भगवंत आठवला म्हणून बस झालं. तर याच्यावर आपण आणखीन एक मागे एक्सरसाइज केला होता.
आपण म्हणलं होतं की ठीक आहे, आपण झोपताना एक शेवटचा विचार कुठला येतो तो आपण आठवू, आणि तो आठवला किंवा किंवा तो जर आपल्याला देवाचा करता आला तर म्हणजे मग आपल्याला आपल्याला अंतकाळी आपल्याला भगवंताचा विचार आपल्या मनामध्ये येऊ शकतो. मग किती जण आपण बघा, आपण अजून सुद्धा फार सुंदर एक्सरसाइज आहे की झोपताना रामाचं नाव, आपल्या इष्ट देवतेचं नाव मनात आणून झोपायचं. मग आता बघायचं की ते रामाचा विचार करत झोप लागते का आपल्याला, का किती कठीण आहे का सोपं आहे. पण ज्या दिवशी जमतं ना, मला काय सांगू, उठल्यावर इतका आनंद असतो, फारच शब्दात नाही सांगता येत. फारच सुंदर एक्सरसाइज आहे. तर रामदास स्वामी म्हणतात हे सगळं ठीक आहे, पण असं नका म्हणू की शेवटी मी देवाचं नाव घेईन. की हे अज्ञानी जनांचं असं मत आहे, हे विपरीत मत आहे. का मत आहे, त्याला अज्ञान का म्हणलं, की ते वेदांताच्या विरुद्ध आहे. आणि का विरुद्ध आहे म्हणजे जो आपल्याला घात करून घेतो त्याला विपरीतच म्हटलं पाहिजे. त्याला त्याची स्तुती करून कसं चालेल. मग काय म्हणले, आणि ह्याला जे इतकं सुंदर एक दृष्टांत आता पुढच्या 6-7 ओव्या आहेत ना, ते इतकं सुंदर आहेत. कारण म्हणले जिता सार्थक नाही केले व्यर्थ आयुष्य निघून गेले. तुमच्यापैकी अनेकांनी तुम्ही जे चिंतन पाठवले त्याच्यामध्ये हा विचार आहे बघ, की हे व्यर्थ आयुष्य निघून गेले. व्यर्थ कुठल्या अर्थाने, कुठल्या अर्थाने, तर त्याचा अर्थ रामदास स्वामी स्वतःच सांगणार. ते म्हणले व्यर्थ अशा दृष्टीने, व्यर्थ म्हणजे भगवंत आपल्या लक्षात राहण्याच्या दृष्टीने. ते म्हणले हे डायरेक्ट उत्तर आहे की मी फक्त मरताना देवाला आठवेन, आता जरूर नाही. ते कसं आहे म्हणले माहितीये का, अरे तू धान्यच नाही पेरलं तर उगवेल का. मुळी धान्यच नाही पेरले ते उगवेल काहीच आहे. आणखीन 2-3 देतात उदाहरणं. जरी केले ईश्वर भजन तरी तो होईजे पावन, जैसे व्यवहारिता धन राशी, जैसे व्यवहारिता धन राशी माथाला. म्हणजे जसं तुम्ही व्यवहार केलात पैशाचा तर तुम्हाला फायदा होतो की नाही, त्याच्या आधी फायदा होईल का, फायदा नाही होणार. आपल्यापाशी समजा 100 बिया आहेत, ते 100 बिया खाल्ल्या तर काय, एक वाटीभर काहीतरी डाळ तांदूळ काहीतरी भात बनेल. पण त्या वाटीवर बिया पेरल्या तर किती धान्य येईल, पुष्कळ धान्य येईल. त्या अर्थाने ते म्हणतात की ईश्वर भजन केल्यावर तो पावन होईल. पण म्हणले दिदल्या विण पावी येईना, पेरल्या विण उगवेना, ऐसे हे वाक्य जना ठाऊकीचे आहे. हे सांगायला काही खूप पटायला खूप कठीण आहे असं नाही. आणि मग म्हणतात न करिता सेवेच्या व्यापारा, स्वामीस म्हणे कोठे मुशारा. मुशारा म्हणजे काय म्हणतात, मानधन. मानधन या कॉम्पेन्सेशन, त्याला मुशारा म्हणतात. म्हणले तुम्ही कधी सेवाच नाही केली स्वामीची आणि म्हणतात माझं मानधन द्या, तर कुठून मानधन मिळणार तुला. तैसे अंती अभक्त नरा, स्वहित न घडे. जिता नाही भगवत भक्ती, मेल्या कैची होईल मुक्ती. असो ऐसे जे जे ऐसे करीती, ते ते पावती तैसेची. तुम्हाला नाही करायचंय तर मग ठीक आहे. एवं न करिता भगवत भजन, अंतीन होईजे पावन, जरी आले बरवे मरण, तरी भक्ती विण अधोगती. समजा आता कित्येक जणांना ठीक आहे, देह सशक्त आहे, काही त्रास नाही, काशीमध्ये आहे, पण म्हणजे भक्ती विण अधोगतीस पावे. म्हणून साधुने आपुले जित असतात सार्थक केले, शरीर कारणी लागले धन्य त्याचे, जे का जीवन मुक्त ज्ञानी, त्यांचे शरीर पडो राणी. तर बघा इथं रामदास स्वामींची परखड भाषा, इतकी रांगडी भाषा. आता पुढची ओवी आहे ना, आता मी लिहिले तर बघूया आपण. अथवा पडो स्मशानी तरी धन्य झाले, साधूचा देह कितपला, अथवा श्वानादिकी भक्षिला.
हे प्रशस्त न वाटे जनाला मंद बुद्धिस्तव. मंद बुद्धी म्हणतात की ते म्हणले अरे त्यांनी असं आहे, खरोखर सांगतो, संतांचा संत पदवी जगणं, व्यवहार करणं फार कठीण आहे. बघा आपली स्थिती कशी आहे, आपण आपल्या देहाला महत्व देतो. जिथं मला सगळं आराम मिळतो, मी कुठलं पण आश्रम वगैरे त्याचं मनामध्ये कसं नाही, तो आश्रम खूप छान आहे, तिथे सगळ्या सेल्फ कंटेंट एअर कंडिशन खोल्या आहे. तिथल्या सुखसोयीने मी ते आश्रम चांगला का वाईट ठरवतो, ते कसं जमणार हो. तर आपण आपल्या देहाला महत्व देतो. संत कसे असतात, त्यांनी देहाला महत्व न देऊन त्यांनी परमात्मा हस्तगत केला असतो. पण आणखीन एक अडचण आहे पुढे, त्यांनी नाही महत्व दिलं पण आपण जातो आणि आपण त्यांच्या देहाला महत्व देतो, आपण त्यांची सेवा करतो. त्यांना किती कठीण जात असेल बघा. त्यांना किती कठीण जात असेल. ते एक संत मला म्हणले, अरे म्हणे देहाला मी महत्व नाही द्यायचं ते मी माझ्या हातात आहे, पण लोक देतात त्याला मी काय करू. ते म्हणे मग मी महत्व दिलं काय, लोकांनी दिलं काय, मी जर महत्व त्यांचं सहन केलं तर म्हणे माझ्या आड येत, ते माझी सेवा नकोय मला सेवा. फारच हा उच्च कोटीचा विचार आहे. अंतबरा नव्हेची म्हणून कष्टी होती इतर जन, परिते बापुडे अज्ञान नीनती वर्म. खरं त्यातलं काय साधायचं हे त्यांना कळलं नाही, असं रामदास स्वामी म्हणतात. आणि ही जी ओवी आहे ना, ही ऑफ कोटेड, खूप संत लोक फार त्याचं कोट करतात. ते म्हणतात अरे साधूची अशी धारणा झालेली असते आणि समर्थानं आपल्याला तसं न्यायचंय, तिकडे न्यायचंय. आपली अशी धारणा करायची त्यांना काय, की जो जन्मलाची नाही ठाईचा, त्यास मृत्यू येईल काहीचा, विवेक बळे जन्म मृत्यूचा घोट भरिला जे. आणि विवेकाच्या बळावर बरं, स्वरूपानुसंधान बळे गळीच माया नाडळे, तयाचा पार न कळे ब्रह्माधिकांशी. स्वरूपासंधान ही माया तिची स्वरूपासंधान आहे, मायेला वावच नाही. आणि ह्यानी काय होतं, मी ज्या अर्थाने जगणं म्हणतो त्या अर्थाने संत जगतच नसत. तो जिथं असताची मेला, मरणास मारून जियाला, जन्म मृत्यू नस्मरे त्याला, विवेक बळे. हा आता थॉट पुरा करतो, मग आपण एकत्र बघू. जो जनी दिसतो परी वेगळा, वर्तता भासे निराळा, दृश्य पदार्थ त्या निर्मळा स्पर्शलाच नाही, असो ऐसे साधू जन त्यांचे घडलिया भजन, तेणे भजने पावन इतर जन होती. तर बघा ह्या 3-4 ओव्यांमध्ये विवेक विवेक स्वरूपानंदा किती वेळा शब्द आलाय, विवेक बळे विवेक बळे. हे काय आहे हो, हे विवेक बळे. आणि आता कन्क्लुजन 33व्या ओवीत करतात. ते म्हणतात असा मी ह्या विचार मनात धरून मी जर सद्गुरूंचा अंकित झालो, म्हणजे माझ्या मनात एकच ध्यास की सद्गुरू मला माझी वाखाणणी कधी करतील, माझं वागणं सद्गुरूंना कधी पसंत होईल, अशा माणसाने तेने केलाच करावा विवेक. तर बघा केलीची करावे केलीची करावे, हे जे रामदास स्वामी म्हणतात ते पुन्हा 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 खोल खोल करा असं म्हणतात. की सद्गुरूचा जो अंकित साधक, बघा आपण आजच्या अभ्यास वर्गाची सुरुवात कशी केली, आपल्याला साधक बनायचं, प्रायमरी आयडेंटिटी साधक आहे. त्यांनी काय करावं, त्याने केलाच करावा विवेक, विवेक केलिया तर्क फुटे निरूपणी. पण पुन्हा कराची करावा विवेक, आणि विवेक केलिया, अशा विवेकाने जर तर्क केला तर तो निरूपणी फुटे, म्हणजे निरूपणात कळून येतच येतं. आता हे विवेक विवेक शब्द वापरलाय ना, तर विवेक म्हणजे आधी आपल्याला व्हॉट टू थिंक झालं. आता आपल्याला आता तर असं वाटत नाही, मला नाही वाटत आपल्यापैकी आता कोणी असतील की व्हॉट टू थिंक म्हणजे खूप पैसे मिळवावे, प्रसिद्धी व्हावी, असं कोण आपल्यापैकी कोणाला वाटत नाही, असं मी धरून चाल.
मग काय आपल्याला वाटतं की मला ब्रह्मज्ञान पाहिजे, मला साधूंचा अंकित व्हायचंय, तसा साधक बनायचंय, आदर्श साधक बनायचंय. पण हे कळलं, व्हॉट टू थिंक, आपल्याला आता भ्रम नाही राहिला, संशय नाही. पण मग आपल्याला अजून काय, हाऊ टू थिंक, हे महत्वाचं आहे की नाही, हाऊ टू थिंक. आणखी म्हणजे तर याचे म्हणले, तुम्ही म्हणले की समर्थाने म्हणले तुम्ही काय, मला प्रॅक्टिकल सांगा हो, सारखं तुम्ही ते रेफरन्स देता इकडे तिकडे. तर आपण दोन प्रॅक्टिकल आता बघू, आहे आपल्याला अजून 10 मिनिटं आहे. तर आपण असं करू की आपण हे प्रॅक्टिकल साठी मी दोन उदाहरणं आपण डिस्कस करू. एक म्हणजे एक तपस्वी हयहया नावाचा एक सुफी संत होऊन गेला. तो त्याची एक कथा आहे. आणि दुसरी जी गोष्ट आहे ती आहे प्रवचन की मनन, असा एक प्रश्न आहे. तर आधी आपण हयहयाची गोष्ट पाहू. तर ती हयहयाची गोष्ट अशी आहे की तो त्याचा एक भाऊ होता. तो भाऊ संसारी होता. तर तो भाऊ या हयहयाकडे गेला. साधू भाव जो संसारी होता भाऊ, तो या शेवटी वृद्ध झाल्यावर आपल्या भावाकडे गेला. तो त्याला काय म्हणला की माझी म्हणे अशी एक फार इच्छा होती की मी अंतकाळ माझा जवळ आला की मी तीर्थक्षेत्रामध्ये मला राहायला मिळावं, अशी माझी फार इच्छा होती. ती आता माझी पूर्ण झाली, कारण आता मी मक्केमध्ये राहिला आहे. मी मुद्दाम सुफी संतांचं उदाहरण का घेतलं, कारण सगळे संत, सगळे धर्म शेवटी हेच सांगतात. त्यांचं बाहेरचं रूप आपल्याला दिसायला कसं असेल तिथं आपल्याला पडायची गरज नाही. पण जे खरे प्रत्येक धर्मातले जे ज्ञानी आहेत ना, त्यांचं सांगणं अगदी एक आहे. त्या संत हयहयाची गोष्ट अशी की भाऊ म्हणला, माझ्यामुळे 3 इच्छा होत्या. एक म्हणजे माझा अंतकाळ जवळ आला की मला तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहायला पाहिजे. ते आता मला म्हणे मक्केमध्ये माझ्या मनासारखं पवित्र स्थळी मला राहायचं होतं, ते मला मक्केमध्ये राहायला जागा मिळाली. बर, म्हणजे दुसरी काय इच्छा होती, तर म्हणले दुसरी अशी इच्छा होती की मला उपासना करण्यासाठी जे जे काही सुविधा लागतात, सोय लागते, तसा मला नोकर मनासारखा मला आता मिळालाय म्हणे. त्यामुळे ती पण माझी उपासनेची सोय झाली, की असं माझी उपासनाला जे जे काही लागतं ते देणारा नोकर आता मला मिळाला. तर म्हणले तिसरी इच्छा, मला अंतकाळी भगवंताचं दर्शन व्हावं, एवढी माझी इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी मला तुम्ही आशीर्वाद द्या. तर याला संत काय उत्तर देतात, असं माझा तुम्हाला प्रश्न. ही स्टोरी आम्ही इथेच थांबवतो. ही स्टोरी इथेच थांबवतो की त्याला संत हयहया काय उत्तर देतात. आपण आता असं करू की मी आता हे शेअरिंग थांबवतो. आणि आज आता समीर, मला असं वाटतं ग्रुप डिस्कशन घ्यायला वेळ नाही झाला आपल्याला, आता 10 मिनिटं उरली. तर आपण असं करू, तुम्ही मांडा, तुम्ही तुमचे विचार मांडा. 5 मिनिटं आहेत आपल्याला अजून. हे संत हयहया त्याला काय उत्तर देतात, आपला कुठला संदर्भ चाललाय, हाऊ टू थिंक, हाऊ टू थिंक. तर ते संत हया त्या भावाला म्हणले तू बरोबर नाही विचार करत आहे. म्हणजे अरे इतके सुंदर त्याचे विचार, ह्याच्यात काय चुकलं त्याचं. तर बघा, तुम्हाला कोणाला काही सांगावं असं वाटतंय का, सांगा आता. कारण का जवळपास तसंच रामदास स्वामी म्हणले की अंतकाळ चांगला आला, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आहे, उत्तम तऱ्हेनं अंत झाला. तर म्हणले हे मंद बुद्धीच्या लोकांना असं वाटतं. रामदास स्वामी पण आज आपल्याला तसंच म्हणले. संत हया त्या भावाला असं काय म्हणला की तुझं असं, तू बरोबर विचार करत नाहीये, असं का बरं म्हणलं असेल. हा अभिजित बोल. हा अनम्यूट करा तुम्ही. हा नमस्कार, ऐकू येत आहे का? हा येतंय येतंय. हा हे जे ते संत हययाचे भाऊ आहेत, त्यांनी असा विचार केलाय, सगळा प्लॅन बनवलेला आहे
आणि त्यांना समर्पण सरेंडर नाहीये आणि सगळं प्लॅन बनवलेला आहे की मी असं करीन, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. आणि बेस्ट वे टू मेक गॉड लाफ इज टू टेल हिम युअर प्लॅन्स. सो नो सरेंडर नाहीये. म्हणजे पहिली स्टेप घेतली आहे पण अजून शरणागती नाही. हा ठीक आहे. आणखीन कोणाला काय म्हणायचंय का? कनकेंना काय म्हणायचंय का? हा सांगा सांगा, तुम्ही अनम्यूट करा. म्हणजे मला असं वाटतं की आपण केलं, अनम्यूट केलंय मी, हा ऐकू येत आहे ना? अनम्यूट केलंय. येत आहे ऐकू. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या डिस्कशन मध्ये म्हणजे आपण काळ, वेळ आणि स्थळ असा कुठलाही ठरवून जरी प्लॅन केलं तरी आपला अल्टिमेट गोल एकच आहे. म्हणजे मला असं वाटतं की परमेश्वराचं चिंतन आणि मनन व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी तीर्थक्षेत्राकडेच जायला पाहिजे असं नाही की तीर्थक्षेत्री जाऊन सुद्धा जर मी खूप गप्पाच मारत बसले किंवा पिक्चरच्याच गोष्टी बोलत बसले तर त्याचा उपयोग नाही होणार. पण तेच मी असं अनडिझायरेबल पण प्लेस असेल पण जर माझ्या मनाला आनंद असेल आणि परमेश्वराचं चिंतन असेल तरच ते योग्य हे असं वाटतं. आणि हे सगळं आता तुम्ही जो गेल्या आठवड्यात होमवर्क दिलेला तर त्याच्यासाठी परत 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 अनेक ओव्या आणि दशक आणि समास ऐकले म्हणजे आणि प्रत्येक वेळेला त्याच्यातनं जे काही कळलं त्याचा हा सारांश असं मला वाटतं. आणि थँक्यू सो मच. ठीक आहे. हा तर कुलकर्णींना सांगायचं का? बोला. असं म्हणायचं होतं की आत्ताच आपण रामदास स्वामींची जी ओवी बघितली, आत्ता जस्ट बघितली, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की अंतकाळी तुम्ही विचार करून देवाचा काय उपयोग काय आहे, त्याचा तुम्हाला कसा मोक्ष मिळणार. तुमचं मनन आणि चिंतन परमेश्वराची भक्ती हे आयुष्यभर केली तर तुम्हाला त्याचा लाभ होईल. अंतकाळी करून त्याचा काही उपयोग नाही असं मला वाटतंय. आणि ते त्यांना सांगायचं आहे ह्याच्यामध्ये. ते तपस्वी हया असं म्हणतील की तू आत्ता विचार करतोयस पण आयुष्य पूर्ण तुझं गेलं आणि त्याचा तू काहीच सदुपयोग केला नाहीस. वा. तर बघा आपल्याला आणखीन एक प्रश्न आहे. तर ज्यांना अजून बोलायला चान्स नाही मिळाला त्यांना दुसरा पण प्रश्न आहे. आता आधी याचा आपण पटकन सारांश की हया त्याच्या भावाला म्हणले, ते म्हणले अरे आणखीन थोडा पुढे विचार कर ना, केला असतं. म्हणजे पवित्र स्थळी राहण्यापेक्षा तू स्वतःच्या मनालाच बाह्य पवित्र केलं असतंस तर फार उत्तम झालं असतं. त्यासाठी पवित्र क्षेत्री कशाला जायला पाहिजे? स्वतःच्या उपासनेला मदत म्हणून नोकर शोधण्यापेक्षा तूच जर देवाचा सेवक बनला असतास तर ती उपासना झाली असती. त्यासाठी उपासना म्हणून वेगळं काही करायला नको होतं. आणि उपासना तू इतक्या मनोभावे तुझी उपासना जर खोल झाली असती तर भगवंत तुझ्यावर आपण होऊन प्रसन्न झाला असता. त्यासाठी मरायची वाट कशाला बघायला पाहिजे? तुझी उपासना इतकी सुंदर झाली असती की तुला मरेपर्यंत देव भेटायचं, मरेपर्यंत थांबायची गरज नाही त्याला. तर बघा हा म्हणजे कसं आपण त्या मार्गात आहोत पण आणखी त्यांच्या संतांचे विचार आणखी काही वेगळेच असतात. त्याचं आणखीन एक उदाहरण गोष्ट तुम्हाला सांगतो. अर्धी सांगतो, अर्धी तुम्ही पुरी करा. आणि नंतर आपल्याला आणखीन पण एक ऍक्टिव्हिटी करायची. मी 5 मिनिटं जास्ती घेऊ का? 8 नंतर पण. तर दुसरं गोष्ट अशी आहे की आपण बघितलं होतं की दासबोधाचा व्याख्यान निरूपण ऐकायचं की मनन करायचं. तर एका जागी अशी दासबोधावर व्याख्यान व्हायची तर तिथं काय तो हॉल खूप छोटा होता. लोकांना खूप अर्धा पाऊण तास आधी यायला लागायचं हॉलमध्ये बसायचं असेल तर मग बाहेर उभं राहून ऐकायला लागायचं. तर एकदा काय झालं, तिथे काही जण आधी आले होते, ते चर्चा करत होते. तर ते ज्या संत जे भाषण द्यायचे ते आले. त्या दोघांची काय चर्चा चालू होती की एक जण काही ज्यातले होते ते म्हणले अरे आपण इथे येण्यासाठी घरनं एवढा अर्धा पाऊण तास निघतो, मग इथे 1 तास त्यांचं प्रवचन होतं, मग घरी जायला असे आपले 2 तास म्हणले जातात दिवसातले. त्याच्याऐवजी आपण जर म्हणले घरीच 2 तास मनन केलं तर इथे म्हणे 1 तास निरूपणाच्या ऐवजी आपलं घरीच 2-2.5 तास आपलं जास्ती देवाशी तन्मयता साधेल. तर
असं दुसरे जण म्हणत होते. एक ग्रुप म्हणत होता नाही म्हणे इथे येतो ते निरूपणच ऐकायला पाहिजे, ते बरोबर आहे, अशी त्यांची चर्चा चालू होती. तेवढ्यात ते संत आले, आधी आले काहीतरी, ते होते बोलत. तर त्यांनी विचारलं काय बोलताय तुम्ही. मग त्यांनी सांगितलं मोकळेपणे की आम्ही अशी चर्चा करत होतो की तुमचं प्रवचन ऐकायला यायचं का नाही. की तुमचं प्रवचन ऐकायला येणं चांगलं का घरी बसूनच निरूपण मनन करणं चांगलं. तर त्याच्यावर ते संत काय म्हणले असतील. हा प्रश्न आहे की संत काय म्हणले असतील, त्याला उत्तर आपलं काय संदर्भ झालाय, हाऊ टू थिंक. संत काय म्हणले असतील बघा. तुम्हाला विचार करा. तुम्हाला आत्ता नसेल सांगायचं तर ईमेल करा, त्याच्याबद्दल नाही. शिल्पा सांगा. हा शिल्पा बोल. हा बोला. म्हणजे जितका तुम्ही वेळ सत्कारणी लावू शकता तितकं महत्वाचं, राईट. तर इथे येऊन तुम्हाला तसं वाटतंय की ते नेमके ते 2 तास मी घरीच बसून करू शकतो आणि इकडे येण्यात काय अर्थ आहे. पण इथेही मला ज्ञान मिळतंय आणि मे बी मी घरी अजून दुसरं काही न करता अजून मी काही दुसरं करत असेल त्या बाकीच्या माझ्या दिनचर्येत मी अजून काय टाकून देवाचं ध्यान किंवा मनन करू शकेन. हो वा, फारच छान, फारच छान. आणि रामदास. रामदास सांगा. तर आपण शास्त्रामध्ये शिकलोय की श्रवण, मनन आणि निधिध्यास हे तिघं करायला पाहिजे. मनन करायचं पण आपल्याला ते ज्ञान पण पाहिजे. म्हणजे ते आपण श्रवण केल्याशिवाय आपण मनन करणं थोडं कठीण जातं. तर म्हणून या तिन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. वा वा. आणखीन कोणाला एक सांगायचं का? एक आपण घेऊ कोणाचा विचार. अभिजित. सांगा अभिजित, अनम्यूट. नाही, त्या माणसाने ज्यांनी त्यांना वाटतं की जे आम्ही घरी बसून चिंतन करू शकतो ते निरूपणाला येऊन असा विचार करत राहिले की घरी बसलो पाहिजे होतो, आणि जे घरी बसले ते निरूपणाला गेलो पाहिजे तर असा विचार केला, दोघांचाही तोटा आहे. रामकृष्णांची पॅरेबल आहे कसा याच्या अलॉंग दिस लाईन्स. ओके. आणखीन एकाने हात वर केलाय. त्यांचं नाव नाहीये पण मला वाटतं राजगिरे ताई आहेत का? मॉम्स फोन कोण आहे? बोला. तुम्ही व्हिडिओ ऑन नाही केलात तरी चालेल, बोला. येतंय ऐकू, बोला. नाही, मी चुकून केला होता. मी उषा बोलतेय. हात वर केला होता. आयफोन माझा आहे. बोला. नाही, मला असं वाटतं की म्हणजे तेही त्यांनी प्लॅन मध्ये त्याचा विचार नाही केला की माझा नोकर माणूस आहे मला मदतीला वगैरे, म्हणजे तेही स्वकष्टाचं नाही असं की सगळी सुख त्यांनी जी मिळवली आहेत त्याच्यात ते पण आहे आणि मग त्याला ते आयतं हवंय असं. ठीक आहे. आता आपल्याला आणखीन एक ऍक्टिव्हिटी करायची आहे, पण तुम्ही उत्तर देऊन चिंतन मात्र जरूर करा आणि आपले विचार मला जरूर कळवा ईमेलनी. ते संत यांना काय म्हणले फार मजेशीर आहे. पहिली गोष्ट मला आवडली ना की दोघांनी त्यांना सांगितलं मोकळेपणे की आम्ही काय बोलतोय. ते मला सर्वप्रथम खूपच आवडलं की त्यांनी मोकळेपणे सांगितलं की आम्ही असा विचार करतो. ते संत काय म्हणले, ते म्हणले तुम्ही दोघे चुकीचा विचार करता. म्हणजे चुकीच्या विषयावर चर्चा. अरे दोघे चुकीचं आहे. म्हणले कसं काय? तर म्हणे प्रश्न हा नाहीच आहे की ह्या 2 तासात काय करावं. प्रश्न हा आहे की उरलेला 22 तास काय करावं, हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणे नुसतं निरूपण ऐकून नंतर 24 तास देवाचं ध्यान मनात कसं राहील हा खरा महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही निरूपणाला येता का घरी बसता ते महत्वाचं नाहीच आहे. तर कसं संतांचा किती वेगळंच त्याचा विचार कसा असतो बघा. मी असतो तर काय म्हटलं असतं, अरे मी इतकं छान प्रवचन करतो, सांगतो, व्याख्यान देतो, असं म्हणतात की येऊ नको म्हणून माझे काहीतरी दुसरे थोडे विचार कुठेतरी गेले असते. पण ते कसं म्हणले, तुम्ही दोघे चुकीचा विचार करताय. म्हणले या 2 तासा व्यतिरिक्त उरलेल्या 22 तासात कसे घालवायचे ते विचार करायला पाहिजे. मला ते फारच इतकं काय म्हणतात, गुगली जे म्हणतात ना, कर्व बॉल, तर फारच सुंदर त्यांचे विचार होते. तर बरं, आपल्याला आणखीन एक छोटी ऍक्टिव्हिटी आहे, ते बघायची का? ती ऍक्टिव्हिटी करू. त्या आता आपण असं करू की
हा, तर आता हे आपण बघितलं, प्रवचन की मनन हे पण आपलं झालं. तर 2 महत्वाच्या अनाउन्समेंट आधी करतो. म्हणजे आय वॉन्ट टू एंड ऑन काय म्हणायचं, हाय नोट. साधनेचे विचार करत आपल्याला विचार थांबवायचे. म्हणून आता हाऊ टू थिंक तर झालं. तर हे मला सांगायचं होतं की 22-23 नोव्हेंबरला आपला वर्ग नाही होणार, ते सांगायचं होतं. आणि 27 नोव्हेंबरला सकाळी 8:30 वाजता तुम्ही नोंद करून घ्या की अद्वैतानंद स्वामीजी आपला दशकाचा सारांश आणि शंका समाधानासाठी येणार आहे. तर हे तर झालं. आता एक तुम्हाला सगळ्यांना महत्वाचं म्हणजे होमवर्क ऍक्टिव्हिटी आहे. तुम्ही म्हणले काय अरविंद सारखं तुम्ही होमवर्क देता, पण आता असं आहे, हा लघु दासबोध संपत आला तर आपल्याला होमवर्क पण चांगलं असतं की नाही. तर हे होमवर्क आणखीन वेगळा करायचं आहे की आता कसं आहे, आपलं मनन चिंतन निधिध्यासन आपलं मनाशीच डायलॉग सुरू व्हायला पाहिजे की नाही. बघा आता आपले जवळजवळ 70 समास आपले अभ्यास करून झाले, तो व्हायला पाहिजे की नाही. तर एक असं आहे की आत्म मन संवाद असा आहे. आपल्याच मनाशी आपलं अत्यंत शुद्ध मन, म्हणजे ज्याला आज स्वामीजी चित्त चैतन्य मिळाले असं जे संदर्भ म्हटला ना, ते चित्त, की जे चित्त चैतन्यामध्ये सामावून गेलेलं आहे, हे चित्त माझ्या व्यवहारी मनाशी काय बोलतं, माझ्या व्यवहारी मनाशी काहीतरी बोलत असणार की नाही. तो संवाद व्हायला पाहिजे की नाही. कारण आपलं चित्त तर नेहमी चैतन्यात मिसळलेलं कठीण जातं ना, ते पूजेची भावना ठेवायला. तर हे आपल्याशी डायलॉग खूप छान असतं की मग ते राग येत नाही, आपण आपले विचार आपल्याला जास्ती खोल जात. तसा एक शंकराचार्यांनी पण लिहिलाय आत्मा मन संवाद. तर तेजोमयानंदांनी पण एक आत्म मन संवाद लिहिलाय. आता हे रेकॉर्डिंग खूप छान नाहीये, कारण हे काय म्हणायचं, असं सत्संगात, खासगी सत्संगात रेकॉर्ड केलेलं आहे, पण आपल्याला ऐकू येईल. आता बघूया ते काय म्हणतात, ते ऐकूया. हा, एक ऐकू येत आहे ना? आत्ममनसंवाद तुम्हाला सांगतोय. आत्मन संवाद स्वतःचा स्वतः आपले आत्मा आहे ना, तो मनाला बोलतोय. अशी एक उपदेश सहस्रीमध्ये पण असं एक आत्ममन संवाद आहे शंकराचार्यांचा. माझ्या मनामध्ये पण आलं तर दुसऱ्या प्रकारे लिहिलं आहे. काय आहे ऐका. हिंदीमध्ये पण अगदी सोपं आहे, ऐका फक्त, रिपीट करू. आपला वेळ कसा जातो, गप्पा टप्पा. तो आत्मा मनाला काय माहीत माहिती काय, बातों बातों में दिन बीत जाते हैं, फिर तू भजन कब करेगा बता मन. असं आहे, कोणी दुसऱ्याने आपल्याला सांगितलं तर राग येले. आता पण आत्मस्वमन, अरे बातों बातों में दिन बीत जाते हैं, फिर तू भजन कब करेगा बता मन. बीत गए जो दिन नहीं आते हैं फिर, तू समझ ले इसे इसी क्षण. बीत गए जो दिन नहीं आते हैं फिर, तू समझ ले इसे इसी क्षण. प्रभु भजन बिना जीना भी क्या जीना, अधूरा ही रहे ये जीवन. प्रभु भजन बिना जीना भी क्या जीना, अधूरा ही रहे ये जीवन. बातों बातों में दिन बीत जाते हैं, फिर तू भजन कब करेगा बता मन.
मनाने पण उत्तर दिलं बरं का आत्म्याला. काय दिलं ते आपण पुढच्या सोमवारी पाहू. पण तुम्ही पण उत्तर आपल्या मनाशी जुळवा. आपण सगळेच जुळवू आणि आपण शेअर करू आपले विचार एकमेकांशी. की काय म्हणला आत्मा, बातों बातों में दिन बीत जाएंगे फिर तू भजन कब करेगा बता. मग आत्म्याने प्रश्न विचारला तर मनाने उत्तर द्यायला पाहिजे की नाही. तर मनाने दिलं उत्तर. ते पण स्वामीजींची कॉम्पोजिशन आहे, पण ती आपण पुढच्या सोमवारी ऐकू. ठीक, आता आपली वेळ तर संपली. आता मी असं करतो, मी प्रार्थना म्हणतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.